हॅलो, हाय, नमस्कार दोस्तांनो. मंडळी, आपल्या प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो. म्हणजे जिथे आपण सुरक्षित आहोत, साऱ्या गोष्टी जिथे आवडीने, सोयीने होतात, अगदी मनासारखं जगता येतं असं ठिकाण. मग ते आपलं घर असेल, शाळा असेल, परिसर असेल, गाव असेल, देश असेल, अगदी कुटुंबीय मित्रमंडळी सुद्धा असतील. आणि अशा वेळेस या कम्फर्ट झोनमध्ये काही बदल करावा लागला तर आपण अस्वस्थ होतो, नाही का? पण मंडळी, शाळेबाहेरच्या शाळेने या लहान दोस्तांसाठी अभ्यासाचा छान कम्फर्ट झोन तयार केलाय, जिथे लहान मुलं खऱ्या अर्थाने रमलेली आहेत. आणि म्हणूनच तर थोडा अभ्यास, थोडा मस्तीचा फन झोन घेऊन मी आरजे रेश्मा आणि नितीन ब्रीद आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत.
खरं तर गंमत यातली अशी आहे रेश्मा, की मला ज्या ठिकाणी सुरक्षित वाटतं, मला ज्या ठिकाणी योग्य वाटतं, हम्म. ती जागा तसं म्हणशील तर आपलं प्रत्येकाच्या जीवनामध्ये घर असतं. करेक्ट. आणि माझ्या बाबतीत जर हा प्रश्न तुम्हाला विचारलास तर मला असं वाटतं की आपला देश इतका सुरक्षित आहे, हम्म. आपण जिथे राहतो तो भाग इतका सुरक्षित आहे की देशच मला वाटतो की आपला एक कम्फर्ट झोन आहे. आणि तसं म्हणशील तर आपल्या देशामध्ये खूप सारी विविधता आहे, म्हणजे प्रांतीय विविधता आहे, भौगोलिक दृष्ट्या आपला देश विविध आहे. पण हम्म. काही गोष्टी जर पाहिल्या आपण तर त्या आपल्याला देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आपल्याला बघायला मिळतात. त्यातल्या म्हणजे निवडक गोष्टी मी तुला सांगतो की उदाहरणार्थ क्रिकेट खेळणारी मुलं गल्लीबोळात असतील, मैदानात असतील, तू कुठेही जा. मी आता विविध प्रांतांमध्ये जेव्हा मी ट्रेनने फिरत असे तेव्हा मला नेहमी दृश्य हे बघायला मिळायचं की मुलं खेळतायत, क्रिकेट खेळतायत. तशीच शेतामध्ये नांगरणी सुरू आहे. आणखीन गमती जमती जर पाहिल्या ना, मुलांचे खेळ मी नेहमी बघतो, त्याला नावं वेगवेगळी असतात पण आपल्या देशभर जवळपास तशाच प्रकारचे, विटी दांडू असेल, लंगडी असेल, खो खो असेल, असे सुद्धा खेळ खूप मुलं खेळताना आपल्याला दिसतात. बरोबर. आम्ही बालवर्गांसोबत जास्त काम करतो त्याच्यामुळे बालवर्ग आणि प्राथमिक शिक्षणामध्ये असं सुद्धा दिसलेलं आहे की बऱ्याचदा बालगीतं सुद्धा सेम असतात. म्हणून आपण आता एक छोटंसं देशभर प्रसिद्ध असलेलं हे एक छोटंसं बालगीत आता ऐकूया. ओके. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. पानी में डालो तो तैर जाएगी, चारा डालो तो डांस करेगी. पानी में डालो तो तैर जाएगी, चारा डालो तो डांस करेगी. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. पानी में डालो तो तैर जाएगी, चारा डालो तो डांस करेगी. पानी में डालो तो तैर जाएगी, चारा डालो तो डांस करेगी. मछली जल की रानी है, जीवन उसका पाणी है. नितीन जी, किती लोकप्रिय आहे बालगीत. म्हणजे आपण जेव्हा बालवर्गातल्या मुलांना फोन करतो तेव्हा अर्धी मुलं हेच गीत म्हणतात. किती वेळ आपल्याला सांगावं लागतं अजून कुठलं गाणं येतं का बाळा तुला. हो ना, अशी अनेक बडबड गीतं आहेत जी देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला ऐकायला मिळतात. विशेषतः महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात गेल्यावर असं लक्षात येतं की वेगवेगळी गीतं सुद्धा त्याच अर्थाची असलेली गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. बरोबर. आपण आपल्या देशातल्या सारखेपणाबद्दल बोलतोय रेश्मा, तर मला इथे तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल की काही वर्षांपूर्वी, म्हणजे जवळपास 20 वर्षांपूर्वी आपल्या देशातली सगळीच मुलं शाळेत जात होती अशी परिस्थिती नव्हती जशी आज आहे. म्हणजे देशाच्या प्रत्येक राज्यांमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा 98% मुलं आता शाळेमध्ये दाखल आहेत. बरोबर. काही प्रमाणात अजूनही चॅलेंज असलेली मुलं आहेत, पण मोठ्या प्रमाणात सर्व देशभर आपली मुलं आता शाळेत जातात. आता काही दिवस, काही महिने आपण कोरोनामुळे शाळेत जाऊ शकलेलो नाहीये, तरी सुद्धा आपल्या मुलांनी शिक्षण सुरू ठेवण्यामध्ये ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभाग चांगला घेतलेला आहे. हो, खरंच. अशाच प्रक्रियेमध्ये आपण आपल्या मुलांना, कारण आता खूप दिवस झाले आपण शाळेत गेलेलो नाहीये, शिक्षकांनाही मिस करतोय,
आपण आपल्या 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना काल जो अभ्यास पाठवला होता रेश्मा, तो असा होता की तुमच्या वर्ग शिक्षकांना तुम्ही एक पत्र लिहा. खरं तर त्यांनी कोणत्याही मुद्द्यावर पत्र लिहिलेलं चालणार आहे. आपण आता बोलणार आहोत अमर ढोलवार या 5वीतल्या मुलाशी, ज्याने आपलं पत्र त्याच्या शिक्षकांना लिहिलंय. तो त्यांच्या शिक्षकांना या कोरोनाच्या काळामध्ये मिस करतोय, त्यामुळे त्याने हे पत्र लिहिलंय. तर आपण त्याच्याशी बोलणार आहोत. तो राहणारा आहे गाव घोटमुंड्री, तालुका मोदा, जिल्हा नागपूर इथला. त्याच्याशी बोलूया आणि त्याचे बाबा सुनील यांच्याशी सुद्धा बोलूया आणि ऐकूया त्याचं पत्र. ओके, ऐकूयात. नमस्कार, शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सुनीलजी, अमरला शाळेबाहेरच्या शाळेमधून मेसेज मिळत आहेत अभ्यासाचे रोज? हो मॅडम, रोजच मिळतात. आणि अमर अभ्यास करतोय आवडीने? आवडीने करते मॅडम अभ्यास. अच्छा, अमरला अभ्यासामध्ये मदत कोण करतं घरी? मी करते आणि माझी पत्नी पण करते. अच्छा, आपण काय करता सुनीलजी? मॅडम, मी फायनान्सर आहो. अरे वा, छान. मग सुनीलजी, तुम्ही अमरशी सुद्धा व्यवहार ज्ञानाबद्दल बरंच बोलत असाल? हो, बोलतो ना सर मी त्यांच्यासोबत. फील्डवरून आल्यावर का नाही, आधी फील्डवरून येतो, हातपाय वगैरे धुतो, बाबा वगैरे करतो, आपल्या मुलासोबत टवाळखेळ करतो आणि मग आम्ही आपल्या अभ्यासाबाऱ्यामध्ये विचार विनिमय करतो. वा वा, खूप छान, मस्त. आणि अमर मध्ये एखादा चांगला गुण तुम्हाला काय आढळतो? त्याला छंद आहे सायकलचा खूपच. अरे वा, छान. मग तुम्ही त्याला सायकल घेऊन नक्कीच दिली असेल? सायकल घेऊन दिली, तुम्ही जवळपास 3 वर्ष झाले त्याला सायकल घेऊन दिली. तर खूप छान. त्याच्यामुळे त्याचं शारीरिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहील. वा, हे खूप छान आहे. आम्ही अमरशी बोलू शकतो का? हो सर, बोलू शकता तुम्ही. हॅलो अमर. हॅलो, कसा आहेस? चांगला सर. काय करत होतास? खेळत होतास का? सर. तुला सायकल चालवायला फार आवडते असं बाबांनी सांगितलं. सर. वा. अमर, तुझा आवडता विषय कोणता रे? गणित. वा, बाबा फायनान्स मध्ये, तुला पण गणित आवडतं. गुड, छान आहे. आणि अमर, तुला आम्ही काल अभ्यास पाठवला होता की तुझ्या शिक्षकांना एक पत्र लिही. तो तू लिहिलंयस का? सर. मग आम्हाला वाचून दाखव ना तुझं पत्र. सर. प्रति श्री मोहन टेकाम सर, वर्ग शिक्षक, वर्ग 5वा, उच्च प्राथमिक शाळा घोटमुंड्री. विषय शाळा कधी सुरू होणार याबाबत माहिती देण्याबाबत आदरणीय सर, साष्टांग नमस्कार सर. पत्र लिहिण्याचे कारण की मागील खूप दिवसांपासून आपली शाळा बंद आहे. मोबाईल वरील अभ्यासापेक्षा शाळेत येऊन शिकायला मला खूप आवडते. मोबाईल पप्पांजवळ असतो, त्यामुळे शाळेसारखा अभ्यास होत नाही. शाळेतच मला खूप मज्जा येते सर. आपली शाळा पुन्हा कधी सुरू होणार याबद्दल माहिती द्यावी ही विनंती. आपला नम्र विद्यार्थी अमर सुनील ढोलवार, वर्ग 5वा. अरे वा, खूप छान पत्र लिहिलंयस तू अमर. तुला शाळेची खरंच आठवण येते असं दिसतंय. छान. आता हे पत्र आपण सरांना नक्की पाठवूया आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच शाळेच्या शिक्षकांनी हे पत्र ऐकलंय, त्यांनाही फार आवडलं असेल तुझं हे पत्र. आम्ही सगळेच जण वाट बघतोय की शाळा केव्हा लवकर सुरू होणार. ओके, पण तोपर्यंत आपला हा जो अभ्यास आहे तो आपण असाच सुरू ठेवायला पाहिजे. ठीक आहे? तुझ्याशी बोलून आणि तुझ्या बाबांशी बोलून खूप मजा आली. ऑल द बेस्ट. ओके मॅडम. बरं, धन्यवाद सुनीलजी. ठीक आहे सर. ओके ओके. बाय बाय. बाय अमर. बाय बाय सर. छान लिहिलं होतं पत्र अमरने, नाही का? आणि पत्र ही गोष्ट आता खूप दुर्मिळच होत चालली आहे मोबाईलच्या काळामध्ये. हो ना. म्हणजे आता पूर्वी आपल्याला जेव्हा बोलायचं किंवा एखादी गोष्ट कोणाला सांगायची असेल, निरोप द्यायचा असेल, बातमी सांगायची असेल, तर आपल्याला पत्र लिहायला लागायचं आणि मग ते खूप दिवसांनी ते पत्र पोचायचं, त्याचं उत्तर यायलाही खूप दिवस जायचे. आताचा काळ फार वेगळा आहे. म्हणजे बऱ्याचशा लहान मुलांनो, तुम्हाला हे कळणार नाही जे आम्ही सांगतोय आता, की कशा प्रकारे पत्र किंवा एक साधासा निरोप देण्यासाठी सुद्धा खूप दिवस लागायचे. आता तसं चटकन आपल्याला एक मेसेज करता येतो किंवा कॉल करता येतो. त्यामुळे आपले संवाद जे आहेत ते खूप वाढले आहेत नातेवाईकांशी आणि सर्वांशी. पण म्हणूनच पत्रलेखन आताच्या जीवनामध्ये आपल्याला बऱ्याचदा अर्ज करावा लागतो, एखादं विनंतीपत्र लिहावं लागतं.
म्हणजे औपचारिक पद्धतीने का होईना आपल्याला पत्र लिहावी लागतात. जसं अमरने त्याच्या शिक्षकांना पत्र लिहिलं होतं, तशी पत्र लिहिण्यासाठी नेमकं काय करावं लागतं, कशी काळजी घ्यावी लागते, याचबद्दल आपण आता ही अधिक माहिती समजून घेऊया. येस. पत्रलेखन हा भाग शिकणार आहोत. पत्रलेखनाचे प्रकार आपण पाहूया. पत्र हे आपल्या मनातले भाव, विचार दुसऱ्यापर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवायचे उत्तम साधन आहे. मागील इयत्तांमध्ये तुम्ही पत्रलेखन या घटकाचा अभ्यास केला आहे. पत्रलेखनाच्या विषयानुसार पत्राचे मुख्य 2 प्रकार पडतात. 1 औपचारिक पत्र, 2 अनौपचारिक पत्र. लक्षात घ्या, आजच्या तंत्रज्ञान युगात फोनचा वापर वाढल्यामुळे पत्र लिहिणे कमी झाले आहे. तरीही आपल्याला अर्ज करणे, मागणी करणे, विनंती करणे अशा काही कारणांसाठी पत्र लिहिणे आवश्यक असते व पत्रलेखन कौशल्य प्राप्त होण्यासाठी तुम्हाला औपचारिक पत्रलेखनाचा अभ्यास करायचा आहे. आता आपण औपचारिक पत्रलेखनाचे स्वरूप समजून घेऊया. औपचारिक पत्रलेखनासाठी आवश्यक गोष्टी. ज्यांना पत्र लिहायचे आहे त्यांच्या पदाचा शिष्टाचारपूर्वक उल्लेख करावा. भाषा सरळ, सुगम, सुस्पष्ट व विषयानुरूप असावी. पत्रात केवळ मुख्य विषयाबाबतच लिहावे. पत्राची भाषा लेखन नियमानुसार असावी. ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे पद, वय, योग्यता, शिक्षण इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन योग्य भाषेचा वापर करावा. आता या ठिकाणी औपचारिक पत्राचे एक प्रारूप दिलेलं आहे. या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता आणि दिनांक लिहावी. त्यानंतर प्रती म्हणजे ज्याला पत्र पाठवायचे आहे ती व्यक्ती. माननीय योग्य त्या मान व पदासह ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे नाव व हुद्दा व पत्ता या ठिकाणी लिहावा. त्यानंतर विषय, यामध्ये पत्राचे कारण काय आहे ते नमूद करावे. महोदय आणि त्यानंतर विषयानुसार मजकूर या ठिकाणी लिहायचा. आणि शेवटी आपला विश्वासू पत्र पाठवणाऱ्याची सही व नाव उजव्या कोपऱ्यामध्ये लिहायचे. कृती, पत्रलेखन करा. कृती, वरील प्रारूपाचा अभ्यास करून खालील विषयावर पत्रलेखन करा. तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे 10 दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा. पत्रलेखनाची खूप छान माहिती मिळाली स्मितींजी. मग आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिला होता? आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण जो काल अभ्यास पाठवला होता रेश्मा, तो गणिताचा अभ्यास दिला होता. त्यांना असं म्हटलं होतं की व्याज दर 10/10 म्हणजे दर साल दर शेकडा 12 रुपये असेल आणि मुद्दल जर आपली 5,000 असेल तर 3 वर्षाची रास किती आणि 5 वर्षासाठी रास किती. अच्छा. तर हे गणित सोडवलंय त्यांच्यापैकी आपण आता बोलणार आहोत सानिया कांबळे या 8वीतल्या मुलीशी. अच्छा. जी राहणारी आहे गाव माणगाव, तालुका सुद्धा माणगाव आणि जिल्हा रायगड इथली. ओके. तिच्याशी बोलूया आणि तिची आई सायलीताई यांच्याशी सुद्धा बोलूया आणि समजून घेऊया की ह्या गणिताचं उत्तर नेमकं तिने कसं सोडवलंय. वा, गणिताचा अभ्यास आहे त्यामुळे नक्कीच ऐकलं पाहिजे. चालेल. सायलीताई नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. हा नमस्कार मॅडम. कशा आहात? मस्त. कसं चाललंय सानियाचा अभ्यास? छान चाललाय. बरं. शाळा बंद आहेत पण तरी तिचा अभ्यास सुरू आहे. कसं वाटतंय तुम्हाला? हो, खूप मस्त वाटतं कारण ती स्वतःहून करते, ऐकते. खूप छान. आपलं शिक्षण किती झालंय सायलीताई? BA. वा वा. मग तुम्ही सुद्धा सानियाला अभ्यास करण्यात मदत करत असाल? हो वा, करते. छान. आणि सानियाला भावंड अजून किती आहेत? अजून 2 जण आहेत. सानिया आणि सानिका अशा बहिणी आहेत त्या 2 जणी. ओके. आणि भाऊ मोठा आहे
म्हणजे दादा मोठा आहे. दादा मोठा आहे. छान. तोही तिला मदत करत असेलच अभ्यासात. हो हो, आता सध्या सुट्टीच असल्यामुळे तो करतो मदत. वा, खूप छान. मग सानियाला आम्ही गणिताचा अभ्यास पाठवला होता काल, तर तिने तो केलाय का? हो हो, केलाय. आणि आम्ही बोलू शकतो का मग तिच्याशी? हा, बोलू शकता. हॅलो. हॅलो सानिया. हा सर. नमस्कार, कशी आहेस? मस्त आहे. अच्छा, तू आधी सगळ्यात पहिलं आम्हाला सांग की तू शाळेबाहेरची शाळा रेडिओ कार्यक्रम ऐकतेस का? हो, ऐकते. कसा वाटतो तुला मग कार्यक्रम? मला खूप छान वाटला कार्यक्रम. आणि मग आज तू आवडतो मला. आणि आज तू कार्यक्रमात आली आहेस तर तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. वा, गुड. सानिया, काल आम्ही जो गणिताचा अभ्यास पाठवला होता, व्याज दर 10,12 आणि मुद्दल जर 5,000 रुपये असेल तर 3 वर्षाची साठी रास किती आणि 5 वर्ष असतील तर रास किती? तर तू हा अभ्यास केलायस का? हो, केलाय. मग आम्हाला आधी याचं उत्तर सांग. एकूण व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100 हे सूत्र. एकूण व्याज बरोबर मुद्दल 5,000 गुणिले दर 12 कालावधी 3 वर्ष भागिले 100. एकूण व्याज बरोबर 100 मधले 2 शून्य गेले, 5,000 मधले 2 शून्य गेले, 50 गुणिले 12 600 गुणिले कालावधी 3 वर्ष 600 गुणिले 3. एकूण व्याज बरोबर 1,800 रुपये. आणि रास काढायची होती. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे सूत्र. रास बरोबर मुद्दल 5,000 अधिक व्याज 1,800. रास बरोबर 5,000 अधिक 1,800 रुपये बरोबर 6,800 रुपये रास. हे झालं 3 वर्षासाठी. आता 5 वर्ष. एकूण व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर भागिले 100. एकूण व्याज बरोबर 5,000 गुणिले 12 गुणिले 5 वर्ष कालावधी भागिले 100. एकूण व्याज बरोबर 100 मधले 2 शून्य गेले, 5,000 मधले 2 शून्य गेले, 50 गुणिले 12 600. 5 वर्ष कालावधी 600 गुणिले 5 3,000 रुपये एकूण व्याज. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज सूत्र. रास बरोबर मुद्दल 5,000 अधिक व्याज 3,000. रास बरोबर 8,000 रुपये रास. वा, छान. थँक्यू सर. मस्त गणित केलंयस आणि अगदी तू रीतसर आम्हाला त्याचे फॉर्म्युला सांगून, सूत्र सांगून सुद्धा तू आपल्याला सांगितलंस, त्याबद्दल तुझं खूप कौतुक. छान. आता मला सांग, हे गणित तुला कोणी शिकवलं? माझा मोठा भाऊ व आई ह्या दोघांनी पण मला शिकवलं. वा, छान. अच्छा सानिया, तुला वाचन करायला आवडतं की नाही? हो, आवडतं. आम्हाला काहीतरी वाचून दाखवते? हा, चालेल. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलांनो. काय वाचणार आहेस? पुस्तकाचं नाव कोल्हाट्याचं पोर. बर. माझी आई शांताबाई ही नाचणारी बाई होती. तिनं नाच सोडला, तिच्या पायातील घुंगरू सुटलं. मी मात्र तुटलेल्या घुंगरासारखा या कोल्हाटी समाजातच राहिलो जिजीकडं. जिजीचं खरं नाव ताराबाई. आम्ही सारे एवढंच काय, गाव देखील तिला जिजीच म्हणायचं. जिजीपासूनच या कहाणीला सुरुवात होते. जिजी ही साई समाजाची. जिजीची आई लक्ष्मी आणि तिचा भाऊ गंगाराम हे सोलापूरला राहत होते. लक्ष्मी भोळी होती आणि लक्ष्मीचा नवरा महादेव हा थोडासा बेडसर होता. लक्ष्मीला तिची सासू आणि दीर मारहाण करीत, तिच्याकडून काबाड कष्ट करून घेत. महादेव बेडसर असल्यामुळे त्यालाही मारहाण होईल. एके दिवशी हा महादेव घरातून निघून गेला. वर्ष झालं तरी तो परत आला नाही. म्हणून लक्ष्मी आपल्या 2 मुलांना, मुलगा गंगाराम आणि मुलगी ताराबाई उर्फ जीजी घेऊन महादेवला शोधण्यासाठी घरातून पळून गेली. त्यावेळी गंगाराम 12 वर्षांचा होता आणि ताराबाई 10 वर्षांची होती. लक्ष्मी सोलापूरहून करमाळ्याला आली. लक्ष्मी करमाळ्याच्या बस स्टँडवर एका कोपऱ्यात बसली. बाजूलाच 2 पाखरे होती. जणू कोंबडी बिलाचं पंखाखाली संरक्षण करीत आहे. भुकेमुळे व्याकुळ झालेली लक्ष्मी आणि तिची मुलं सगळ्या दिशांना टकमक बघत होती. करमाळा बस स्टँड जवळ कोल्हाट्याचा खेळ चालू होता. कोल्हाटी करमाळा बस स्टँड जवळ उतरले होते. कृष्णा कोल्हाटी बस स्टँड वर फिरत होता. कृष्णा कोल्हाट्यानं लक्ष्मीला उदास अवस्थेत बघितलं. त्यानं तिला विचारलं, कुठे जायचं बाई? लक्ष्मीनं भोळेपणानं सर्व काही सांगितलं. कृष्णा कोल्हाट्यानं लक्ष्मीला आणि तिच्या 2 मुलांना हॉटेलमध्ये नेलं. त्यांना पोटभर खाऊ घातलं. लक्ष्मीच्या भोळ्या स्वभावाचा
कृष्णा कोल्हाट्यानं फायदा उचलला आणि तिला आपल्यासारखं करून घेतलं. कृष्णा कोल्हाट्याला लग्नाची पहिली बायको होती आणि एक मुलगा देखील. त्याचं नाव कोंडीबा. लक्ष्मी कृष्णा कोल्हाट्याची बायको म्हणून राहू लागली. नंतर ती सोलापूरला गेलीच नाही आणि तिला आयुष्यात तिचा महादेव काही भेटला नाही. याच कोल्हाट्यांमध्ये गंगाराम ढोल वाजवण्यास शिकला. जिजीनाथ कोल्हाटे उड्या मारणं आणि इतर कला शिकली. कोंडीबा आयता खात होता कारण तो लग्नाच्या बायकोचा मुलगा होता. लक्ष्मीची इच्छा होती की जिजीचं लग्न करून द्यावं, पण कृष्णा किंवा दिसायला वाईट पण कृष्णा कोल्हाट्याला सोन्याची अंडी देणारी कोंबडी हातची जाऊ द्यायची नव्हती. त्यानं काही जिजीचं लग्न होऊ दिलं नाही. सगळी समाजाची जिजी आता कोल्हाटी झाली. गावोगावी खेळ करीत नाचत कोल्हाटी फिरत त्यांच्या बरोबर जिजी देखील फिरू लागली. जिजी दिसण्यात देखणी नव्हती. नाकाची दांडी सरळ होती. ती कोल्हांट्या उड्या मारण्यात आणि तारेवरून चालण्यात पटाईत होती. गावची सगळी लोक जिजीचा खेळ आणि नाच बघायला गर्दी करीत. करमाळा तालुक्यातील नेर्ले मुक्कामी त्यांचा उड्या मारणं नाचण्याचा कार्यक्रम चालू होता. नेर्ल्याचे माधवराव पाटील खेळ बघण्यासाठी आले होते. गंगाराम ढोल वाजवीत होता. आणखी 2 साथीदार होते. जिजी ढोलांच्या तालावर 2 हातरुमाल हातात घेऊन नाचत होती. लोकांची गर्दी जमली होती. कोणी शिट्ट्या वाजवत होते तर कोणी रुपया 2 रुपया जिजीच्या दिशेने फेकत होते. माधवराव पाटील जिजीच्या रूपाला भाळले. खेळ झाल्यानंतर माधवराव पाटलांनी कृष्णा कोल्हाट्याला वाड्यावर बोलवून घेतलं आणि सांगितलं की ताराबाई मला आवडली. तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, पण ताराबाईचं गावोगावी फिरणं बंद करा. कृष्णा कोल्हाट्याला वाटलं की गावोगावी फिरण्यापेक्षा जर आपल्याला इथंच पोटभर मिळत असेल तर काय हरकत आहे. त्यानं जिजीला पाटलाकडे राहण्याची परवानगी दिली. माधवराव पाटलांनी जिजीला आपल्या राहत्या वाड्यावर ठेवली. जिजी पाटलाची बायको म्हणूनच वावरत होती आणि गावातले लोक पण पाटलाची लाडकी बायको म्हणून तिला मान देत होते. वा, खूप छान वाचलंस तू सानिया. आणि तू असं नेहमी वाचतेस असं याच्यावरून लक्षात येतंय. हो. तुला वाचायला आवडतं का? हो, खूप आवडतं. छान. मग तू काय काय वाचतेस? मी गोष्टींची पुस्तकं, महाभारत वगैरे वाचते. रामायण सुद्धा वाचले आणि महाभारत पण. वा, मग काय फायदा होतो बरं वाचून? वाचून खूप फायदा होतो. आपण त्यातून काय शिकायचं, कुठली वागणूक चांगली घ्यायची हे सुद्धा कळतं. छान. ज्ञान मिळतं. आपण नेहमी जीवनात चांगलं वागलं पाहिजे, खरं बोललं पाहिजे, अशी वागणूक मिळते. खूप छान सानिया, तुझं वाचनाचं कौशल्य आणि तू छान वाचतेस. पुन्हा तुला आवड आहे वाचनाची. वाचल्यामुळे काय फायदा होतो हेही सुद्धा सांगतेस. त्यामुळे आम्हाला तुझं फार कौतुक वाटतंय. थँक्यू. आणि सानियाचे शब्दोच्चार तर अगदीच स्पष्ट होते. त्यामुळे ते विशेष कौतुक वाटलं. छान. थँक्यू. तुझ्याशी बोलून आणि आईशी बोलून आम्हाला खूप मजा आली. दादालाही सांग तुला मदत करतो त्याबद्दल त्याचंही कौतुक. ओके. बरं. तुमच्याशी बोलून खूप मजा आली. चालेल. आपण काही दिवसांनी पुन्हा बोलू सानिया. हो. बरं. बाय बाय. ऑल द बेस्ट. बाय बाय. बाय सर. बाय मॅम. बाय. छान अभ्यास केला होता सानियाने आणि कोल्हाट्याचं पोर वाचन सुद्धा छान केलं. मला ना गणितावरून नक्कीच असं म्हणावंसं वाटतं स्मितींजी की इतर विषय आपल्याला खूप आवडतात, जे आपल्याला कम्फर्ट झोन वाटतात, मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल. पण जेव्हा गणिताचा विषय येतो तेव्हा मात्र दात खिळी बसते. तर नक्कीच गणिताचा विषय व्हायला हवा, करायला हवा, शिकायला हवा छान अभ्यास. कारण डबक्यातलं बेडूक बनण्यापेक्षा कधीतरी समुद्रातलं कासव बनणं सुद्धा गरजेचं असतं. हो ना. मग स्मितीजी आज कुठला सुविचार घेऊन तुम्ही आलेला आहात? खरं तर गणिताबद्दल तू म्हणालीस त्याप्रमाणे गणित हा आवडीचा विषय सहज होऊ शकतो. आपण आधी त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि आपली सावली जर निर्माण करायची असेल तर ऊन सोसायची तयारी ठेवली पाहिजे. वा. तर हाच आजचा आपला सुविचार आहे. मस्त. या सावलीतही केवढा मोठा अर्थ दडलेला आहे. सो फ्रेंड्स, आली ना मज्जा आज अभ्यास करताना. कधी कधी प्रगती करायची असेल तेव्हा आपल्या कम्फर्ट झोन मधून थोडं बाहेर यावं लागतं बरं. बट यू डोंट वरी, कारण तुम्हाला कुठेही जावं लागणार नाहीये. शाळेबाहेरच्या शाळेतच अभ्यासाचे नवीन नवीन चॅलेंज घेऊन
आम्ही येतोय पुढल्या भागात. तोपर्यंत थोडा अभ्यास, थोडी मस्ती करत राहा, चॅलेंज स्वीकारायला तयारही राहा. ऑल द बेस्ट. बाय बाय. नमस्कार.